नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळ्या प्रांतात काढल्या जाणाऱ्या सगळ्या काही विशेष दिवसांसाठी पाटाभोवती, ताटाभोवती, प्रसादाच्या ताटाभोवती, केलवनाच्या ताटाभोवती, हळदी कुंकूच्या ताटाभोवती, दिवाळीच्या सजावटीभोवती, उंबरठ्यावरती, दाराभोवती, दाराच्या टोकाला, देवाऱ्याखाली, पूजेखाली अशा प्रकारची अगदी परफेक्ट बॉर्डर रांगोळी कशी बनवायची आणि तेही सोप्या पद्धतीने हो. चला तर मग सुरू करूया. पण हां, त्यापूर्वी या व्हिडिओमध्ये वापरण्यात येणारी डिझाईन तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. PDF चा पासवर्ड आहे आणि हा पासवर्ड पूर्ण व्हिडिओमध्ये 3 टप्प्यामध्ये शेअर केला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हो, आमच्या रांगोळीच्या ह्या कलाविश्वामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला तर मग सुरू करूया. ही डिझाईन मी प्रिंटेसवर काढली आहे आणि ॲज आय सेड ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचा पासवर्ड आहे, पहिल्या टप्प्याचा पासवर्ड आहे 49. हो, 49. आता इथे काय करायचं आहे, सेलोटेपने OHP शीट जी स्टेशनरी शॉपमध्ये इझिली मिळते हो, 175 मायक्रॉनची आणायची. सेलोटेपने ह्यावर स्टिक करून घ्यायची, म्हणजे फिक्स करून घ्यायची आणि ही डिझाईन ड्रॉ करून घ्यायची. तुम्हाला ह्याच्यापेक्षाही अगदी इझी जर सोपे फ्लावर्स माहिती असतील तुम्ही तेही ड्रॉ करू शकता. फक्त प्रोसेस मात्र ही फॉलो करा. आता ड्रॉ केल्यानंतर ड्रॉ करण्यासाठी पर्मनंट मार्करचा वापर करा. नंतर तुम्हाला ही OHP शीट सेलोटेप त्याची काढून घ्यायची आणि ज्या स्टेप्स या व्हिडिओमध्ये दाखवल्यात त्या सगळ्या स्टेप्स जर तुम्ही केलात ना तर तुम्ही एक परफेक्ट रांगोळी बनवू शकाल, हे नक्की. व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्यातल्या सोपे स्टेप्स तुमच्यासाठी घेऊन येणं हा एकमेव उद्देश आमचा चॅनलचा नेहमीच असेल. माझ्या मैत्रिणींना लवकरात लवकर ही कला अवगत व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही स्टाईल ऑफ रांगोळी पोहोचावी, हे म्हणजे असंच नक्कीच आमच्या टीमला वाटतं. PDFचा दुसरा पासवर्ड आहे 1313. आता इथे ना मी अगदी सोप्यातली सोपी मेथड आणली आहे. आता साहीच्या 6 फुलं, आता 6 फुलं बनवायची की 8 फुलं बनवायची, 3 बनवायची की 4 बनवायची, हे तुमच्यावर आहे. मी इथे माझ्या उंबरठ्याच्या साईजनुसार अगदी 6 फुलं बनवून रेडी केली आहेत. आता ती कशी कट केली आहे, साईच्या 6 वेळा ट्रेस करावी लागेल का? नाही. इथे मी एक इझी ट्रिक शेअर केली आहे. A4 शीटवर जेव्हा मी अशा प्रकारे 2 फ्लावर ट्रेस करून घेतल्यानंतर त्या OHP शीटला इथे फोल्ड करून घेतलं आहे आणि त्याला प्रथम स्टेपल करून घेतलं. त्याने काय होईल, ॲट अ टाईम आपण 4 म्हणजेच 4 फ्लावर कट करू. PDFचा दुसरा पासवर्ड आहे तो म्हणजे 1313. आता काय करायचं, OHP शीटची A4 जी शीट आहे, अजून एक A4ची हाफ शीट करायची आणि तीही ह्या शीटच्या खाली स्टेपल करायची. कळली ना मेथड? A4 शीटवर मी ह्या 2 फुलं ड्रॉ करून घेतली, त्या A4 शीटला मी कट केले आणि आता बघा मी अजून एक A4 शीट म्हणजेच अजून एक A4 शीटची हाफ शीट मी इथे स्टेपल करून घेत आहे. त्याने काय होईल, जेव्हा मी एक फ्लावर कट करेल ना तेव्हा ॲट अ टाईम 3 फ्लावर कट होतील आणि असंच जर मी हे दोन्ही फ्लावर कट केले तर ॲट अ टाईम माझे 6 फ्लावर्स करून रेडी होतील. आता तुम्ही विचार कराल की अरे असं जर कट करून घेतलं तर त्याच्यावर प्रत्येकावर मार्क कसे येतील, तर आपण ते नंतर करून घेता येईल. कट करून कसं घ्यायचं तेही बघा. कट करताना अगदी लाईन टू लाईन कट नाही करायचं आहे, लाईनच्या थोडासा एक्स्ट्रा पार्ट ठेवायचा आणि अगदी वरच्यावर कट करून घ्यायचं. जेव्हा मी ड्रॉ केले ना, खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना ड्रॉइंग त्यांची एवढी चांगली नाही आहे, तर ना मैत्रिणींनो, काय ना, ड्रॉइंग तुमची चांगली महत्त्वाची इथे गरजेची, एवढी स्किलफुल ड्रॉइंगची गरज नाही आहे. जी डिझाईन खाली झेरॉक्सवर आहे ती तशी थोडीशी हलक्या हाताने पर्मनंट मार्करने ती तुम्हाला ट्रेस करता आली पाहिजे, एवढंच फक्त इथे स्टेप आहे. आता बघा इथे मी एकाच वेळेला 3 कट झाले,
पण तुम्ही म्हणत असाल जसं की अरे त्याच्या ज्या मधल्या डिटेलिंग्स लाईन्स तर मिळाल्या नाही, त्या तर आपण कधीही त्या फुलावर ठेवू. म्हणजे जे पहिलं फूल आहे त्या म्हणजे ज्याच्यावर आपण लाईन ड्रॉ करून घेतल्या आहेत व्यवस्थित, त्या फुलावर आपण ते ठेवू शकतो. आणि त्याच्या ज्या इंटरनल लाईन्स आहेत फुलाच्या म्हणा पानाच्या म्हणा, त्या तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. नंतर पुढे स्टेप्स आहेत प्रोफेशन लेवलवर नक्कीच आम्ही तुम्हाला आणून सोडू. आता त्याच्या पुढे काय करायचं, हे एक एक पेटल म्हणजे टोटल आता माझ्याकडे 6 पेटल कट झालेले 6 फुलं कट झालेली आहेत. आता ही एक एक पेटल ह्याच्यावर ठेवायची फुलावरती आणि ह्याचे डिटेल लाईन प्रत्येकावर ड्रॉ करून घ्यायचं. असं केल्याने काय होईल, जे तुमचे प्रत्येक 6 कट झालेले आहेत ना, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या फुलाच्या डिझाईनमध्ये रेडी मिळेल. आहे ना सोपी ट्रिक. अगदी 5-10 मिनटात माझं हे सगळं कटिंग झालेलं होतं. म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे, पण 10 मिनटात माझे हे 6 फुलं कट करून झाली. आता जसं नेहमीप्रमाणे 5 mlचं फेविकॉल MR मी इथे घेतलं आहे आणि 5 ml पाणी घेतलं आहे. त्याचं मिश्रण बनवून झाल्यानंतर ते मिश्रण आपल्या सरफेसवर लावायचं, त्यावर रांगोळी टाकायची आणि रांगोळी ना जी स्टिक झाली नाही आहे ती अशी पेपरवर झटकून काढून टाकायची. काम करणारा आपला सरफेसही नेहमी मधून क्लीन करत चला. बघा तर अशा प्रकारे मी माझ्या 6 फ्लावर्सना रांगोळी लावून घेतली आहे. आता ही रांगोळी लावताना काय करायचं आहे ना, रांगोळी लावताना तुम्हाला कोणते कलर वापरायचे आहेत फुलांमध्ये. आता इथे तुम्ही पाहू शकता की 2 पिंक घेतलेत, 2 येल्लो घेतलेत आणि 2 ऑरेंज घेतलेले आहेत. 2 कारण रंगसंगतीमध्ये लावायला. आणि पानांना ना मी काही पानांना म्हणजे एका पिंक फ्लावरच्या पानाला डार्क ग्रीन करणार आहे आणि एका फ्लावरच्या पानांना मी लाईट ग्रीन करणार आहे. आता या सगळ्या रांगोळीच्या बेसना मैत्रिणींनो तुम्हाला 2 लेयर रांगोळीचे करून घ्यायचे आहेत. आता बघा 2 लेयर कंप्लीट झाल्यानंतर आपली रांगोळी काहीशी अशी दिसते. आता मी इथे काय करते, ॲक्रेलिक लाईट ग्रीन आणि ॲक्रेलिक डार्क ग्रीनने आपल्या प्रत्येक फुलाला बॉर्डर करून घ्यायची, आपल्या पानांना बॉर्डर करून घ्यायची, जी काहीशी अशी दिसेल. एकदा का हे सगळं सुकलं व्यवस्थित, त्यानंतर आपण त्याच्या प्रत्येक लाईन कट करून घेणार आहोत, काहीसं असं. आणि इथे रेडी आहे आपली बॉर्डर रांगोळी. अगदी खास सणांसाठी, खास दिवसांसाठी, केलवनाला आता लग्न समारंभ येत आहेत. लग्न समारंभामध्ये पाट, ताट, उंबरठा अगदी सगळ्याच गोष्टी सजवाव्या लागतात हो. आणि त्या सगळ्या वस्तूंच्या सजावटीसाठी एकमेव पर्याय म्हणजे बॉर्डर रांगोळी. आणि ती तुम्ही आत्तापासूनच करून ठेवू शकता. म्हणजे त्यावेळेला कोणत्याही रंगाची झंझट नाही, कुठे घेऊन जायची झंझट नाही. तुम्हाला ना फक्त हे बनवून न्यायचं आहे आणि तिथे सजवायचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्याची डिझाईन कशी वाटली, बनवण्याची ही सर्व प्रोसेस स्टेप्स कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. PDF तिसरा पासवर्ड आहे 4646. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हो. कारण तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि नवीन आयडिया तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल. भेटूया येणाऱ्या अशाच भन्नाट आणि मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि हा मैत्रिणींनो रांगोळी जरूर बनवत राहा. कारण ज्ञान हे उठल्या मारत नव्हे तर पायरी पायरीने येते. धन्यवाद.